की मागच्या वर्षी पत्रकारांचे सुद्धा आपण पाहिलं अध्यक्ष महाराज की गिरगाव चौपाटीवर गणपती विसर्जनाच्या वृत्तांकन करत असताना श्याम टीव्हीचे प्रतिनिधी विकास मिरंगणे यांच्यावर पोलिसांनी कानाखाली मारली होती. अध्यक्ष महाराज, आता आमच्या राज्यातला पत्रकारही सुरक्षित नाही. पोलीस त्याला मारू शकतो, त्याला आतमध्ये खोटे गुन्हे दाखल करू शकतो. त्याचं एक चांगलं उदाहरण आपल्याला गिरगाव चौपाटीवर गणपती विसर्जन उत्तरात करत असताना साम टीव्हीचे प्रतिनिधी विकास मिरंगणे त्याच्यावर, पण त्या पोलिसांवर कुठली कारवाई आपण केलेली नाही. म्हणजे पत्रकारांनाही तुम्ही मारू शकता अशी मुभा काय आपण पोलिसांना दिली का, हा एक प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे. साम टीव्हीचे प्रतिनिधी विकास मिरगळे गिरगाव चौपाटीवर बातमीचे वृत्तांकन करत असताना पोलीस निरीक्षक शांताराम नाईक यांनी साम टीव्ही पत्रकाराशी हुज्जत घातली व विकास मिरगळ्यांच्या हातातील बूम असताना सुद्धा त्यांना मारहाण केली आहे. देशात राज्यात माध्यमाचे महत्त्व मोठ्या प्रमाणात असताना लोकशाही वाचवण्याकरता पत्रकारांची भूमिका नेहमीच महत्त्वाची राहिली आहे. त्यामुळं सरकारची बाजू नेहमीच सरकारने सुद्धा पत्रकारांच्या बाजूने नेहमीच प्रतिसाद दिला आहे. मात्र काही पोलीस लोक असे कृत्य करून सरकारला अडचणीत आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत असं सगळीकडे बोललं जात आहे. तरी सभापती महोदय अशा पोलीस अधिकाऱ्यावर कारवाई करून त्या पत्रकारांचा सन्मान व्हावा याकरता कारवाई करावी अशी मागणी मी या ठिकाणी करत आहे. तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा. व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा. स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा. विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात. तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा.